हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे बघा. तर आज मी माझ्या रोजच्या रुटीन पार्ट 2 बनवणार आहे व्हिडिओ. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अंगठा दाबून तुम्ही मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला मदत करा आणि एक छोटीशी कमेंट करा माझं व्हिडिओ कसं होतं. तर मित्रांनो, आता स्वयंपाक आवरलेला आहे. आज काही खास बेत नाही बरं का. आज मला इतकं बरं वाटून झालं, सर्दी झाल्या आणि जरा अंगात कणकण पण आल्या. आणि त्यात सासूबाई गेल्या गावाला आणि सासरे बोवा गेलेत रानात. तर सासरे बोवा गेलेत रानात. सासरे बोवाने मला काम सांगितलेलं आहे. कामाची लिस्ट एवढी मोठी आहे, इतकं कणकण एक आलेलं आहे. पण काय आता सासूबाई असल्या तर ते केलं असते. आता त्या नाहीत म्हणून मलाच करायचं. जनावरांना ऊस तोडायचा आहे, त्यानंतर पाणी पाजायचं आहे, भरडे ठेवायचं आहे, त्यांना बांधायचं आहे व्यवस्थित. असं भरपूर कामं केलेत. सासरे गेलेत रानात आणि सासूबाई गावाला गेले. त्या यूज तर मला कामाची लिस्ट आहे. तो चला आपण आज माझ्या रोजच्या रुटीन पार्ट 2 बघूया. आता मी स्वयंपाक करून तयार आहे. काय खास मेनू नव्हता आज. तर आता आपण आपली फुली कामं करूया. चला मित्रांनो, भरभर कामावरून घेतलं आणि आता आल्या मी धुण्यासाठी. पटनं कासोटी घातल्या आणि बारड्या भरायला घेतल्या. जेवढा पण मनात राग भरला होता तेवढा पाट 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 तेवढा कपड्यावर काढला, आपला धाड 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 धूड करून धुणं धुतल्या. मित्रांनो, खूप वेळ लागला धुणं धुवायला. भरपूर पाणी घेतलं, धुणं धुतलं, सगळ्या कपड्यांना पिळून पिळून त्यांच्यातलं काढलं. तर तसंच मी व्हिडिओ काढत काढत धुणं धुत होते. अचानक आले सासरे बुवा. म्हणताना जरा फोन खाली ठेवला आणि चालू केला आणि घेतलं बघा पाणी आणि सुरू केले माझ्या कामाला. मी काम करत होते, इतकं अशक्तपणा पण आलं होतं. आता तेवढं काम केलं. आता मी आली जनावरासाठी ऊस तोडायला. बघा आता मी भर कसं ऊस तोडणार आहे. काम करायचं तर खूप कंटाळा आला होता, पण काय करायचं, तसंच केलं. कारण सासूबाई पण नव्हते घरात. तर सासूबाई केल्या असत्या, नाही तर कटा तोडून घेतलं. आता म्हणलं आता लय झालं बाबा जनावरासाठी. काय जनावरं उपाशी मारून तर चालत नाहीत ना, म्हणताना त्यांच्यासाठी घेतलं बाबा तोडून. एकदाच भर काट तोडून घेतलं. आणि तोडता अचानकच डोळ्यात काय गेलं कुणास ठाऊक. बघा तुम्ही आता पुढं तुम्हाला दाखवतो मी. सगळा एकदमच उडून गेला डोळ्यात. डोळा अजून पण टणका मारत आहे. ऊस तोडता अचानकच ऊसाचा एक तुकडा डोळ्यात गेला, बारकोसा. लय डोळं चरचरा लागलं होतं. बाय बाय, उद्या भेटूया आपण.